ओके. ओके. एक पुन्हा आपण एक खूप सारे जण काल नव्हते. काहींना रेकॉर्डिंग पाहिजे आणि काही जणांचे मेसेज आहेत मला की जे आपण काल शिकलो आपण जवळजवळ असं सांगता येईल आपल्याला की 33 म्हणजे 30% बुकचा पार्ट आपण कव्हर केला आणि त्याच्यामध्ये एक अवेअरनेस केला आपण एक अर्ध्या पाऊण तासात. काहीच केलं नाही आपण. 4-5 सम सोडून बघितले आणि एक अवेअरनेस केलं की कशा पद्धतीने बुकचा अप्रोच असणार आहे. आणि पुन्हा म्हणून सर्वांना सांगतो, बुकचा हे आज उद्यापर्यंत आपण एक पहिल्या लेवलचा अप्रोच समजून घेणार आहोत आणि तुम्हाला समर व्हॅकेशन नंतर तुम्हाला क्लास स्टार्ट करता येतील ॲज पर द बुक प्रमाणे किंवा सिलेबस प्रमाणे. ओके. म्हणून पुन्हा परत काहींचा मला मेसेज होता, बुक तुम्हाला 10च्याच सेटमध्ये मिळतील. त्याप्रमाणेच ऑर्डर ॲपमधून टाकायची आणि यावेळेस उद्यापर्यंत मी सर्वांना प्रतिज्ञापत्र देईन. ठीक आहे, आपण देणं घेणं सुरूच राहणार आहे बुकचं. पण एक काहीतरी एक डेट असेल 15-20 तारीख त्याच्यानंतर मात्र प्लीज काहीतरी कोणीतरी टॅग करतोय अलाउड टू रेकॉर्डिंग. ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं ना, तुम्ही दाबायची गरज नाही कोणी. प्लीज प्लीज प्लीज. ओके, ऑलरेडी इथं रेकॉर्डिंग अवेलेबल असतं. ते तुम्हाला सरांना मिळेल. कोणीतरी मला माहित नाही कोणाच्या साईडनं येतंय, पण रेकॉर्डिंग ऑलरेडी आपण एका या लेवलला अवेलेबल असतं. माझा आवाज क्लिअर येतोय का? पुन्हा परत क्लिअर करतो. जे 2-3 मेसेज आले, आपण प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त समर व्हॅकेशन मध्ये तुम्हाला वेदिक मॅथचे पण क्लास घेता येतील. आणि आतापर्यंत जेवढ्या मेंबर आहेत त्या सर्व ताईंना 0 लेवल, 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल समर कॅम्प मध्ये तुम्हाला जे काही करायचं. पण इकडे लक्ष द्या, 2-3-4 दिवस तुमचा जो काही अवेअरनेस कॅम्प असेल 0 लेवलचा तो तुम्ही जरूर फ्री घेऊ शकतात. बट नंतर मात्र तुम्हाला सिलेबस प्रमाणे किट प्रमाणे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले पाहिजे. हा एक सर्वांसाठी प्रतिज्ञापत्रातला पण पार्ट आहे आणि त्याच्याच तुम्हाला प्रतिज्ञापत्र भरून द्यायचे सर्वांनी. त्याच्यानंतर एवढ्या या मंथ एंड पर्यंत कदाचित आपली वेबसाईट येईल. सर्व टीचरांना त्यांच्यामध्ये अवेलेबिलिटी असेल. सर्वांना ऍक्सेस एक तुमचा स्वतःचा एक पोर्टल तिथे अवेलेबल असेल. तुमची इन्फॉर्मेशन, तुमचं सर्चिंग अजून त्याच्यात काय वाढवता येईल तर आपण वेबसाईट डिझाईन करणाऱ्यांबरोबर बोलतोय. ऑलरेडी आपल्याला एका ताईने त्यांच्या मैत्रिणीचा पण नंबर दिलाय, पण त्याच्याबरोबर आपण एक अजून थर्ड पार्टी एक उत्तर प्रदेशमध्ये कुठल्या तरी गाव आहे मला माहित नाही, पण आजकाल सर्व ऑनलाईन पॉसिबल असतं. त्यांच्याशी पण आपण बोलतोय आणि 2-3 प्रकार असतात डायनामिक वेबसाईट मधले. त्यातल्या त्यात युनिव्हर्सिटी किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये जशा मॅनेजमेंट सिस्टम असते विद्यार्थ्यांचं आणि टीचरांचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इव्हेंट्स ऑर्गनायझेशन होतात, त्या सर्व इव्हेंटचं एका पोर्टलवर असतं. त्या पद्धतीने आपण वेबसाईट बनवण्याचा प्रयत्न. म्हणून कॉस्ट मोठी आहे, पण कारण ती 48,000वरून आता 60,000पर्यंत, 60,000वरून होऊ शकते ती कमी जास्त. आपण काय काय फीचर्स त्याच्यात ऍड करतो त्याच्याप्रमाणे होऊ शकते. तर त्याप्रमाणे आपण सर्वांना अवेलेबिलिटी त्याच्यावर येईल. पण त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्रानुसार तुमचं पण होकार पाहिजे, कारण तुम्हाला पण तुमचा पण तिथं फोटो टाकायचा आहे. असं असतं. म्हणजे एक उदाहरणार्थ सांगून ठेवतो. मी साधा एखाद्या पोस्टरवर एखाद्या विद्यार्थ्याचा फोटो जरी ठेवायचा असेल, तरी पण ॲज पर द रूल त्यांचा त्याची परमिशन घ्यावी लागते. माहीत नसेल तर म्हणून सांगतो. खऱ्या अर्थाने म्हणजे जर एखाद्या पोस्टरवर एखाद्या विद्यार्थ्याचा जर फोटो जरी टाकायचा असेल, तर खऱ्या अर्थाने त्या पालकाचं संमतीपत्र घ्यायचं असतं. पण आपल्याकडे सर्व हौशेने चालतं. माझ्या मुलाचा बॅनरवर फोटो आला म्हणून आईबापाला पण बरं वाटतं. म्हणून आपल्याकडे ट्रस्ट आणि सोशल जो काही आपला इंडियन साचा आहे त्याच्यामुळे ते चालतं. पण खऱ्या अर्थाने साधा मुलाचा जरी फोटो टाकायचा तरी एक संमतीपत्र घ्यायचं असतं. म्हणून या दोघं गोष्टी उद्या तुम्ही पण असं सांगायला नको की बाबा आमचा फोटो का टाकला वेबसाईटवर. आणि उद्या मी पण तुम्हाला सांगेल की हे संस्थेचे नियम आहेत म्हणून तुम्हाला मेंबरशिप दिलेली आहे. या सर्वांचं एक सांगड व्हावी म्हणून या सर्व सिस्टमॅटिक एवढ्या आपण या महिन्यामध्ये सर्व कंप्लीट करणार आहोत. ओके. सो पुन्हा परत वैदिक मॅथमॅटिक्सच्या सेशनला सुरू करताना काल मी थोडंसं
बोललो होतो वैदिक मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने शिकवावं, काय फी घ्यावी, किती महिने करू शकतात, ते सर्वजण रेकॉर्ड आज उपलब्ध होऊन जाईल. त्याचा पुन्हा परत एकदा चेक करा, कारण सर्वात महत्वाचा विद्याताई, बॉटल नेक म्हणतात त्याला आमच्या इंडस्ट्रीमध्ये भाषेमध्ये, की जोपर्यंत तुम्ही शिकवायला स्टार्ट करत नाही तोपर्यंतची जी काय मनातली घालमेल असते, काय करू, किती फी घेऊ, किती विद्यार्थ्यांना सांगू, कशा पद्धतीने शिकू, काय करू, ही जी घालमेल आहे, याला थोडक्यात म्हणजे ते एक बॉटल नेक म्हणजे एक सोड्याची व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉटल नेक, की एक सोड्याची बॉटल असते आणि त्या बॉटलमध्ये एक गोटी असते. त्याला प्रेशरने तोपर्यंत आपण जोपर्यंत ते क्रॅक करत नाही तोपर्यंत पुढे सोडा पास होत नाही. आपण असं ते म्हणतात ना, की गॅस भरलेला असतो त्याच्यामध्ये. तसं एक आपल्या मनात पण एक घालमेल असते, काय करू, काय करू, स्टार्ट करू की नको, कसं होईल, किती फी येतील, किती मुलं येतील. पण तो जो एक प्रेशर पॉइंट असतो किंवा एक मनातला एक जो काही ट्रिगर असतो तो तोडायचा असतो आणि खऱ्या अर्थाने स्टार्ट करायचं असतं. आणि एकदा स्टार्ट झालं की सर्व सुरळीत होतं. तीच थिअरी जगातल्या कुठल्याही थिअरीला पुन्हा परत ती थिअरी वैदिक मॅथमॅटिकला पण सुरू होते. म्हणून थोडीशी मात्र आपला अप्रोच मेंटल अरिथमेटिकची गरज असणार आहे. वैदिक मॅथमॅटिकमध्ये आणि अबॅकसचा अप्रोच वेगवेगळा आहे. ते काल आपण बघितलं होतं. आजचा पण पुन्हा परत पुढचं सेशन आपण बघूया. मी पुन्हा परत प्रेझेंटेशननुसार जातो, विनाकारण वेळ वाया घालवण्यापेक्षा. सो एक जस्ट मिनिट. माझं प्रेझेंटेशन ओपन नाही. असं झालं. जस्ट मिनिट. ओपन करून घेतो. एकच मिनिट, सॉरी फक्त. ओके. रेडी. नो प्रॉब्लेम. एक मिनिट झाला. कोणी सांगेल का मला काही दिसतंय का असं? कोणी सांगेल का? कोणी मदत करेल का मला? काही दिसतंय का? नाही दिस हा. नाही आता आता एक जण कोणीतरी नाही सांगेल. दिसत आहे सर. आता आता दिसतंय सर. आता हा ठीक आहे. होय, दिसतंय. ओके, 2 मिनिटं. हा ठीक आहे. ओके. हे आपण ऑलरेडी काल बघितलं होतं. प्लीज प्लीज आता माईक बंद ठेवा सर्वजण. बुकचं टॉप कव्हर बघितलं होतं, आतलं इन्फॉर्मेशन बघितली होती. त्याच्यानंतर डिजिट फॉर्मेशन आपण थोड्या हायर साईडला नोटबुकवर पण प्रॅक्टिस करू शकतो. 25, 100 पर्यंतचे पण फॉर्मॅटचं आपण करू शकतो. डायरेक्ट स्पार्क ॲडिशन आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर एकाधिकेनं पूर्वेना, त्याच्यानंतर नंबर सायक्लिसिटी. त्याच्याने सर्व हा पार्ट ॲडिशन अप्रोचचा होता, हा पण बघितला होता. आणि काही नंबर्सवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नंतर आपल्याला डायरेक्ट ॲडिशन दिसत होते. डायरेक्ट उत्तरं दिसले पाहिजे आणि हाच अप्रोच विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाला पाहिजे. हा मात्र लेव्हल 1चा उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण काही डिफिशियन्सी ऑफ कम्प्लेशन टुगेदर हे जे काही सूत्राज आहेत वैदिक मॅथमॅटिक्सचे, प्रत्येक सूत्राचा अर्थ, प्रत्येक सूत्राचा ऍप्लिकेशन पण आपण बघणार आहोत. ऍडव्हान्सला काय काळजी नका करू. म्हणजे हा सूत्राज वैदिक मॅथमॅटिक्स, पण ते आता असं झालं, त्याच्यावर पण मी खूप सारा विचार केला आणि एक थोडासा मी पण ऍडजस्टमेंट लेवलला आलो. विद्याताई, काय होत होतं, 16 सूत्र जे आहेत त्याच्यानंतर जे उपसूत्र आहेत त्या उपसूत्रांमधली सांगड वेगवेगळी आहे. म्हणजे खूप सारे तुम्ही जगातले पण मी असं सांगेल, की मी पण खूप सारं 12 गावचं पाणी मी पण पिऊन आलेलो आहे. आणि मला पण हे अनुभव आला, स्वातीताई, की सांगड नाही बसत सूत्रांची. सूत्रांची सांगड बसत नाही एका सिक्वेन्सने जर गेलं तर. आणि म्हणून मग आपण असा अप्रोच ठेवला, आधी शिकून घेऊ. म्हणजे शिकून घेऊ. हां, मात्र तुम्हाला शिकल्यानंतर प्रत्येक सूत्राचं हे ॲप्लिकेशन आहे. हे सूत्र, याचे आपण 2-3 प्रकार बघितलेत आत्तापर्यंत या 3-4 लेव्हलमध्ये. हे सर्वांचं प्रेझेंटेशन पी-डी-एफ ते देईल मी तुम्हाला. बिकॉज ऑफ धिस इज ऑल जनरल नॉलेज. ते काय प्रॅक्टिस बुक वगैरे नाहीये. पण म्हणजे का, की तुम्ही सर्टिफाईड टीचर आहात. तुम्हाला जर कोणीतरी विचारलं, की "बाबा काय आहे नेमकं? खरोखर काय आहे?" आपल्याला काही संस्कृत वगैरे काही कोणाला बोलून दाखवायचे नाही. आपल्याला काही वेद वाचायचे नाहीयेत. बट जे भारती कृष्णतीर्थजी महाराजांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या लोकांनी ॲडिशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या 16 सूत्रांनुसार या सूत्रामध्ये हे कॅल्क्युलेशन आपण बघितलं, या सूत्रामध्ये हे कॅल्क्युलेशन बघितलं, ते पण आपण शिकणार आहोत. त्याची पण मी पी-डी-एफ देईल, बिकॉज धिस इज ऑल जनरल अवेअरनेस. तो नंतर देईल मात्र. कारण आत्ता टाकताना पण मला खूप सारी अडचण येत गेली सिक्वेन्सिंगमध्ये. म्हणून आता सध्या सूत्रांवर फोकस नका करू. आता सिस्टम आणि ॲप्लिकेशनवर फोकस करूया आपण. ओके. सो पुन्हा परत हे आपण बघितलं होतं आणि पुन्हा परत हे सर्व आपण काल बेस
खूप सारे कॅल्क्युलेशन आहेत बेस थिरीवर. तर तसाच एक पार्ट आहे, इकडे लक्ष द्या. आजचा थोडासा सर्वजण इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणजे आपण काय शिकतोय आज? रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय ना? कोणीतरी सांगेल का मला? केलंय ना आपण? ओके, हा. सो हो प्लीज. सर. हा, ओके, प्लीज इकडे येस लक्ष सर. द्या. सो आजचा पार्ट काय आपला, इकडे लक्ष द्या, की कुठलाही आपण नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या, 23 घेतला. या 23ला जर कधी कधी आपण बोलत असू बेस काय, खूप वेळा येणार आहे वैदिक मॅथमॅटिक मध्ये, तर आपण खूप सारे बेस घेऊ शकतो. म्हणजे आपण याला बेस 30 पण घेऊ शकतो, आपण याला बेस 50 पण घेऊ शकतो, याला बेस आपण 100 पण घेऊ शकतो. इकडे लक्ष द्या. पण प्रत्येक वेळची थेरी वेगवेगळी असणार आहे. पण आता सध्या अपेक्षित काय आपल्याला, आपल्याला दोन अपेक्षित गोष्टी आहेत. जर मी 23 घेतला, तर मी याचा बेस 100 समजेल. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला एव्हरी नंबर्स हॅज अ बेस. प्रत्येक संख्येला बेस असतो. म्हणून आपण सध्या असं समजून घेणार आहे, की हा 100च्या किंवा 100च्या बेसची संख्या आहे. 30 पण घेणार आहोत आपण, 50 पण घेणार आहोत. असे पण आपण कॅल्क्युलेशन खूप साऱ्या वेगवेगळ्या बेसचे बघणार आहोत. पण आता सध्या आपण आजच्या दिवस किंवा आता जो काय आपल्याला सबस्ट्रॅक्शन अप्रोच आहे, याच्यामध्ये आपण याचा बेस 100 आहे असं समजून घेणार आहोत. मग जेव्हा 100 असतं, प्लीज समजून घ्या थोडीशी थेरी काय आहे. जेव्हा 100 असतं, तेव्हा 100 आणि या 23 मध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. नेमका फरक किती आहे? नेमकं डिस्टन्स किती आहे? ते आपल्याला काही क्षणात व्हिज्युअलायझेशन करून डायरेक्ट नंबर दिसावा, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, की -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. सर्वजण प्लीज मनातल्या मनात माझ्याबरोबर बोलू शकतात. थोडंसं मी अंडरलाईन करून देतो. प्लीज इकडे लक्ष द्या. हा एक फॉर्म्युला आहे. -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. हा खूप ठिकाणी आपण वैदिक मॅथमॅटिक्समध्ये वापरणार आहोत. खूप ठिकाणी वापरणार. -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. असा वैदिक मॅथमॅटिक्स सूत्र आहे. मग जेव्हा आपण 23, प्लीज इकडे लक्ष द्या. 23, 23 आणि जेव्हा मी 100 बरोबर याचं रिलेशन बघतो, तर -1, प्लीज मी थोडंसं वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये लिहितो, इकडे लक्ष द्या. असा 100 लिहिला आणि मला हा 23 याच्यामधून मला मायनस करायचा आहे. तर मला या दोघांचं रिलेशन मला लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला मदत करतो. इकडे लक्ष द्या. -1 फॉर्म्युला काय आहे? -1 ऑल फ्रॉम 9. ऑल फ्रॉम 9 मुद्दाम लिहितो म्हणजे सर्वांना लक्षात राहील. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. मग हा सूत्र कसा ऍप्लिकेशन होतो, की इथून काय करा, -1 करून टाका. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. याचं रिलेशन 9सी बघा. या संख्येचं रिलेशन 9सी बघा. म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे? 7 येणार आहे. आणि या संख्येचं रिलेशन 10सी बघा. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 77 येणार. 77 येणार आहे. आता हे फक्त समजून घेण्यासाठी आहे. आपण अजून बघणार आहोत. काही काळजी नका करू. बघून घेणार आहोत. म्हणजे एकदा तुम्हाला मेंटली डायरेक्ट संख्येकडे बघितलं, की तुम्हाला उत्तरं दिसले पाहिजे. ओके. पुन्हा परत एखादा बघू आपण. हे बघा 84 इकडे लक्ष द्या. -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 या सूत्रानुसार याचं आपल्याला 100शी याची कॉम्प्लिमेंट म्हणतात किंवा डिफिशियन्सी म्हणतात. दोघं शब्द चालतात. कॉम्प्लिमेंट काय या दोघांमधला किंवा डिफिशियन्सी काय आहे? तर प्लीज इकडे लक्ष द्या. याचं सर्वजण इकडे लक्ष द्या. याला कशाशी कनेक्ट करणार आपण विद्याताई? 9शी. म्हणजे मी काय लिहिल? 1 लिहिल. याला कशाशी मी कनेक्ट करणार? 10शी करणार. आणि इथं काय लिहिल? 6 लिहिल. म्हणजेच या दोघांमधलं जर 100शी या दोघांना एकत्र आणलं, तर बाय डिफॉल्ट इज द फॉर्मेशन इज द 100. म्हणजेच मला या 84 आणि 100 मधलं जे काही डिफिशियन्सी आहे किंवा कॉम्प्लिमेंट्स आहे, इज द 16. पुन्हा परत समजलं नसेल तर एकदा परत समजून सांगतो. सर्व ताईंना समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो. प्लीज पहिले इकडे लक्ष द्या. आपण सबस्ट्रॅक्शन कन्सेप्ट बघतोय. या सॉरी सबस्ट्रॅक्शन कन्सेप्टमध्ये एक थोडीशी थेरी, की एव्हरी नंबर हॅज अ बेस. प्रत्येक संख्येला कुठला तरी बेस असतो. तो कन्सिडर करायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. आपण आता सध्या 100 समजून. आपण जर एक अंकी संख्या घेतली, तर त्या एक अंकीला आपण 10 हा बेस आहे असं समजतोय. त्याच्यानंतर जर मी 3 अंकी संख्या घेतली, तर त्याला 1000 बेस आहे. फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या. 364. 364 याचा 1000 हा बेस आहे.
मग 1000 बेस आहे. 1000 आणि याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, कॉम्प्लिमेंट्स काय आहे, किंवा याच्यामधली डिफिशियन्सी काय? सिम्पल आहे. या स्त्रीला मी कशाशी कन्सिडर करणार आहे? 9 कन्सिडर करणार आहे. म्हणून 9 आणि 3 मधला डिफरन्स काय आहे? 6 आहे. मी या 6 ला कशाशी कन्सिडर करणार आहे ऋतुजा? 9 कन्सिडर करणार आहे. पाणीचा ग्लास भरून ठेव म्हणजे जांभई कमी येईल. या 6 ला 9 कन्सिडर करणार आहे. म्हणजे किती डिफरन्स आहे 9 आणि 6 मध्ये? 3 चा. या 4 ला मी कशाशी कन्सिडर करणार आहे? 10 काय डिफरन्स आहे? 6 आहे. आणि हे दोघं एकत्र आले की 1000. 1000 डेफिनेटली 1000 मधला आणि याचा मधला हा डिफरन्स एवढा आहे. मग हे कसं केलं? पुन्हा परत एक समजून सांगतो. प्लीज इकडे लक्ष द्या. 82. 82चा 100 82 चा बेस काय आहे? 100. आणि 82 ला आपण काय केलं? 100 मधून समजा आपल्याला मायनस करायचंय म्हणून फॉर्म्युला, पुन्हा परत फॉर्म्युला बोला सर्वजण मनातल्या मनात. -1 म्हणजे हा -1 आपोआप झाला जागेवर. म्हणून 0 झाला. ऑल फ्रॉम 9 याला 9 कन्सिडर करा. 9 आणि 8 चा फरक किती आहे? 1 आहे. लास्ट फ्रॉम 10 शेवटच्याला 10 कन्सिडर करा. आणि म्हणून 2 आणि 10 चा फरक आहे 8. म्हणून 18. सिंपल आहे. हे समजून सांगण्यासाठी हे सर्व मला आपल्याला 10-15 मिनिटं घालावे लागतात आहेत. नंतर मात्र डायरेक्ट आपल्याला दिसलं पाहिजे. डायरेक्ट दिसलं पाहिजे म्हणून पुन्हा परत प्रॅक्टिस, खूप सारे सम्स हातातून गेले की माइंडला प्रॅक्टिस होते आणि त्या पद्धतीचा अप्रोच आपला तयार होतो. सो पुन्हा परत एक छोटंसं आपण सर्वजण इथं लिहिलेलंच आहे, पण तरी पण एक्सप्लेन करूया आपण. प्लीज इकडे लक्ष द्या. 5314 प्लीज इकडे लक्ष द्या. याचा बेस काय असेल? लिहिलेला आहे, पण तरी मुद्दाम विचार करा. याचा बेस काय असेल? याच्यावर 4 अंक आहेत, म्हणजे 4 झिरो म्हणजे 10,000. बेस काय असणार आहे? 10,000. आणि मग जर जर 10,000 बरोबर याची डिफिशियन्सी किंवा याचा कॉम्प्लिमेंट जर शोधायचा असेल, तर सिंपल. कसा? प्लीज इकडे लक्ष द्या. याला 10,000चा इकडे लक्ष द्या, जर मी असा लिहिला असता इथं, 10,000 मी अंक असा लिहिला असता, हा -1 झाला. म्हणून या -1चा विचार करू नका. ऑल फ्रॉम 9 4 आन्सर. ऑल फ्रॉम 9 6 आन्सर. ऑल फ्रॉम 9 8 आन्सर. आणि लास्ट फ्रॉम 10 6. 6. संपला विषय. सिंपल आहे. व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट आहे. आणि 100% जर 1000 मधून तुम्ही जर 5000 सॉरी 10,000 मधून तुम्ही जर -5314 केलं, तर हे उत्तर 100% करेक्ट आहे. ओके. जस्ट मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच. क्लिअर आहे? म्हणून आपण आत्ता काय समजून घेतलं? सबस्ट्रॅक्शन मला शिकायचंय, पण त्याच्या आधी मला बेसच्या संख्या, माझा खूप सारा सबस्ट्रॅक्शनचा अप्रोच सेट झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपला एक सबस्ट्रॅक्शनचा अप्रोच होतो. आणि थोडंसं आपण बघूया पुढच्या पेजवर काय आहे. थोडीशी प्रॅक्टिस बघू. याच्यामध्ये एक जस्ट मिनिट, काहीतरी गडबड आहे. हा, एकच मिनिट. ते प्रेझेंटेशन मध्ये थोडीशी गडबड आहे. मला थोडंसं रिपेअर करून घेऊ द्या. एक मिनिट. एक मिनिट फक्त काढतो मी ते आणि परत मग. एक मिनिट. अरे जा रे बाबा. हा, परत आलो. झालं. मी सेव्ह करून घेतो ते. थोडंसं बाउन्स झालं होतं एक सीट त्याच्यामध्ये. ओके. सो प्लीज आलो परत. ओके. प्लीज इकडे लक्ष द्या. ओके. आता इथं थोड्याशा 4 प्रकार आहेत. 4 प्रकार प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. पहिला प्रकार आपण काय बघितला सर्वजण? कुठली तरी -1 ऑल फ्रॉम. हा, एक मिनिट. नाही, 4 प्रकार याच याच फॉर्म्युल्यामध्ये 5 प्रकार आपण शिकणार आहोत. 5 प्रकारचे थोडा अप्रोच आहे. सिंपल आहे. एकाच प्रकारावर सर्व आधारित आहे. पण एकदा समजून घेतलं की मग नंतर प्रॉब्लेम येते. पण मुद्दाम पहिले सांगतो. जर 3 अंकी संख्या असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. 3 अंकी संख्या असेल, तर 3 झिरो असलेली संख्या त्याचा बेस आहे. इकडे लक्ष द्या. पहिले काय अप्रोच आहे नेमकं ते समजून घेऊ. 3 अंकी संख्या जर असेल, तर 3 अंकी संख्येला त्याचा बेस आहे. म्हणजे सिंपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लीज मुद्दाम मी लिहून सांगतो इथं तुम्हाला. जर मी 28 घेतला, इकडे लक्ष द्या, 28 घेतला, तर याचा बेस काय असणार आहे? 100 असणार आहे. मनातल्या मनात बोला.
तुमची पण प्रॅक्टिस व्हावी म्हणून. जर मी 92 घेतला तर डेफिनेटली याच्यावर 2 अंक आहेत, म्हणून याचा बेस काय असणार आहे? 100 असणार आहे. सिंपल आहे. ओके. पुन्हा परत मी जर 5648 4 अंकी संख्या असेल तर त्याचा बेस काय असणार आहे? सर्वजण मनातल्या मनात बोला. काय असणार आहे? 10,000 असणार आहे. 10,000 असणार आहे. अशा टाईपचं पहिलं एक कॅल्क्युलेशन आहे आपलं. पहिलं जे काही कॅल्क्युलेशन आहे टाईप 1 इकडे लक्ष द्या. हे या प्रकारातलं आहे. मग पुन्हा परत हे मला शिकायचं असेल, मला सबस्ट्रॅक्शन करायचंय. पुन्हा परत सिंपल काही करायची गरज नाही. खूप सारखं बोटं मोडायची गरज नाही. काय खूप सारा त्याचा फ्रेंड चेक करायची गरज नाही. त्याचा पुन्हा परत काहीतरी फॉर्म्युला आठवायची गरज नाही. सिंपल -1 याला सोडून द्या. अजिबात काही लिहायचा पण गरज नाही. ऑल फ्रॉम 9 9 आणि 5 चं रिलेशन किती आहे? 4. 9 आणि 6 चं रिलेशन किती आहे? 3. 9 आणि 4 चं रिलेशन किती आहे? 5. आणि 10 आणि 8 चं रिलेशन किती आहे? 2. आन्सर विल बी करेक्ट. संपला विषय. ओके. पण त्याच्यासाठी पहिले बेस शिकून घेऊ, नंतर बाकीच्या सर्व होतील. क्लिअर आहे? आता हे मुद्दाम मुद्दाम उदाहरण घेतलं. आता 2 लिहिलेत म्हणून बघूया. काय? हा मायनस झाला. ऑल फ्रॉम 9. 9 आणि 9 चं रिलेशन काय? 0. काय हरकत नाही. आणि 10 आणि 2 चं रिलेशन किती? 8. संपला विषय. झालं. खूप काही वेगळा विचार करायची गरज नाही. खूप सारं काही रिलेशन, फॉर्म्युला वगैरे विचार करायची गरज नाही. पुन्हा परत हा -1 केला. 9 आणि 2 चं रिलेशन 7 आणि 10 म्हणजे 10 आणि 8 चं रिलेशन 2 झालं 72. समजलं? पहिला पार्ट तुमचा झाला. अशा टाइपचे कॅल्क्युलेशन आपल्याला येऊ शकतात. अशा पद्धतीचे काही हे बघा हा बेस आहे. हा बेसवरून आपल्याला काही ॲडव्हान्स लेव्हलचे पण कॅल्क्युलेशन सोडवता येतात आणि हे तेव्हा आपल्याला अलगदपणे अलगदपणे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. अशी एक अपेक्षा असते. मग या पद्धतीचा फॉर्मॅटमधून आपल्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता थोडासा दूरचा प्रकार बघू. सिंपल आहे तो पण काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या. आता मात्र असं असू शकतो. मी काय बोललो वेगवेगळे बेस आपण घेऊ शकतो. पण आपण काय घेतले प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काय घेतलं, की इथं मात्र 4 अंकी संख्या आहे. 4 अंकी संख्या आहे आणि आपण 5 झिरो असलेला बेस घेतला. आणि जेव्हा एका संख्येवर 5 झिरो असतात, तेव्हा ती संख्या प्रत्येका ताईला प्रत्येक ताईला थांबा 1 मिनिटं. प्रत्येक ताईला अबॅकस सेंटरमधून दर महिना उत्पन्न एवढं मिळावं असा ब्रेन ट्रेनची अपेक्षा आहे. पुन्हा परत लक्ष द्या सर्वजण. काय सांगतोय जाणीवपूर्वक लक्ष द्या. योगिता ताई, प्रत्येक ताईला ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या मार्फत जे काही आपण शिकतात, आपण जे काही मेहनत करणार आहात, मोठं आपण एज्युकेशनमध्ये आपलं सेंटर सुरू करणार आहात, तर साधारण 5 अंकी 5 झिरो असलेली संख्येचं उत्पादन पुन्हा परत लक्ष द्या. 5 झिरो असलेलं उत्पन्न किंवा आर्थिक बाजू किंवा आपल्या फॅमिलीसाठी सपोर्ट प्रत्येक ताईने तेवढं सेंटर तयार करावं आणि एखाद्या ताईने बाबा मी गेल्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून छानपैकी चांगल्यापैकी मी सेट झाले. म्हणून मस्तपैकी आता ब्रँडेड कार घेतली. असा त्या दिवशी दिवस आपल्याला दिसेल स्वातीताई. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी वुमन एम्पॉवरमेंट किंवा आपण म्हणतो ना गावभर बमट्या मारतोय, की बाबा आम्ही वुमन एम्पॉवरमेंट काम करतो. आम्ही असं काम करतोय, तसं काम करतोय. पण त्या अर्थी तेव्हा आपल्याला कळेल. मात्र त्या ताईने म्हणायचं नाही बरं का तेव्हा, साहेबांना ₹4,00,000 लोन काढायला लावलं म्हणून गाडी घेतली. उलट सांगायचं, की बाबा मी साहेबांना ₹5,00,000 दिले. तर असं एक येण्यासाठी निश्चित थोडंसं मी अवांतर बोलतोय, पण ते पण कधी-कधी गरजेचं असतं. इकडे लक्ष द्या. मी त्याच्यासाठी उदाहरण असं सांगेल. एक जमाना असा होता किंवा आता पण एक जमाना असा आहे, की तुम्ही जसा अप्रोच कराल, जसं तुम्ही सेटअप कराल, पण त्याच्यासाठी सिस्टम, त्याच्यानंतर तुमचा अप्रोच, तुमची मेहनत, तुमचं नॉलेज या सर्व गोष्टी तुम्हाला रिटर्न देत असतात. पण आपण जिथं शॉर्टकट यूज केला, समथिंग गडबड केली सिस्टममध्ये, तर निसर्ग शक्ती त्या पद्धतीने आपल्याला रिटर्न देत असते. हे पण परत क्लिअर करतो तुम्हाला. एकदम सिंपल फंडा आहे. सिंपल फंडा. काहीच नाही. निसर्ग शक्तीकडे सर्व तराजू त्यांच्याकडे असतो. त्या सांगण्याचा अर्थ असा, की जर आपण विद्यार्थ्यांकडनं जे घेतोय, त्याच्यापेक्षा 2 पटीने जास्त रिटर्न जावं,
हा एक आपला पहिले हेतू असला पाहिजे. अजून एक हेतू असला पाहिजे. मी असं म्हणतो की 1 लाख रुपये तर मिळालाच पाहिजे दरमहा उत्पादन. पण माझ्या वर्गातले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी होतील. मी रिटायर पर्यंत होईपर्यंत माझा एखादा विद्यार्थी शास्त्रज्ञ म्हणून एखाद्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटला एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाईल. माझ्या वर्गातला विद्यार्थी देशासाठी, देशाच्या सेवा करण्यासाठी तो मोठ्या मोठ्या पदांवर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त होईल. याच्या इतका 1 लाख रुपये मिळण्यात मी म्हणतो ना आनंद नाहीये, पण त्याच्यात सर्वात जास्त आनंद आहे. हे पण एक गोल असू शकतात. आणि ते जर गोल असले स्वातीताई, परत मी मुद्दाम सांगतो, ते जर गोल असले तर 1 लाख रुपयाचा गोल आपोआप होतो. परत सांगतो मी तुम्हाला, ते जर गोल असले तर 1 लाख रुपयाचा गोल आपोआप होतो. कारण मोठे गोल असले पाहिजे, मुद्दाम या निमित्ताने मी सांगतो. आणि जरूर वी कॅन थिंक ऑल, म्हणजे आपण फॅमिली त्या पद्धतीने विचार करतो आणि करूया. नो प्रॉब्लेम. सो प्लीज इकडे लक्षात 1 लाख आला होता म्हणून थोडासा अवंतर झाला. 1 लाख बेस घेतला. या 1 लाखातून आपल्याला 7,254 मायनस करायचे. पुन्हा इकडे लक्ष द्या. म्हणजे इथं काय केलं आपण, हे 4 अंकी संख्या आहे आणि या 4 अंकांपेक्षा आपण काय केलं, प्लीज थोडस लक्ष द्या, जरा समजून घ्या. या 4 अंकांपेक्षा एक झिरो जास्त घेतलाय. मग पुन्हा परत सिस्टम सेम आहे. काय करा, हा -1 कट झाला. फक्त लक्ष पाहिजे, आपलं व्हिज्युअलायझेशन पाहिजे. -1 केला आणि या 9चं इथं इथं काय येणार, मग 0 येणार. प्लीज इकडे लक्ष द्या. थोडंसं मी इथं लिहितो, प्लीज इकडे लक्ष द्या. या 7च्या पुढे काय कन्सिडर करणार आपण, 0 कन्सिडर करणार. आणि म्हणून या 0चं आणि या 9चं रिलेशन असतं 9. हे बघा इथं 9 आन्सर आलं. 9 आन्सर आलं. त्याच्यानंतर या 7चं आणि 9चं रिलेशन 2. या 2चं आणि 9चं रिलेशन 7. या 5चं आणि 9चं रिलेशन 4. आणि या 4चं आणि 10चं रिलेशन 6. क्लिअर? अंडरस्टँड? पुन्हा पण काही जास्त, पुन्हा तरी एखादा आपण कॅल्क्युलेशन घेऊन बघू. प्लीज इकडे लक्ष द्या. साधारण आपण 10 लाख घेऊया आता. प्लीज इकडे लक्ष द्या. असं समजूया, 10 लाख घेऊया. ओके. आणि याच्यातून आपण एखादी 394 ही संख्या मला मायनस करायची. इकडे लक्ष द्या. करून बघा सर्वजण, करून बघा. ही संख्या मायनस करायची, करून बघा. आपण लिहूया इथं, मी लिहील, तुम्हाला दिसेल, पण करून बघा. आलं तर आलं, चुकलं तर चुकलं, काय फरक पडत नाही, पण करणार तुम्ही सर्वजण, मला माहिती. ओके. केलं असेल तुम्ही सर्वांनी. ओके. एकदा चेक सर करून घेऊ आपण आमचं सर्व. चेक करून घेऊ आपण. 999 ओके, चेक करून घेऊ आपण. -1, हा -1 इथंच झाला. 9 ओके. आता इथं दरवेळेस 0 लिहायची गरज नाही, पण सुरुवातीला समजावं, मुलांना त्याचा अप्रोच सेट व्हावा, म्हणून त्यांनी पेन्सिलीने लिहिलं तरी चालतं. हा, सुरुवातीला 2-3 कॅल्क्युलेशन आपण व्हाईट बोर्डवर, त्यांच्या नोटबुकवर त्यांनी जरूर लिहावं. कारण ती पुन्हा परत ते विसरू नये किंवा त्यांना ती सिस्टम माहीत असावी, म्हणून आपण त्यांना शिकवतो. पुन्हा म्हणून काय येणार आपण, 9 9 9 9 9 9 7 6 6. अरे दादा, मला योग्यता ताई पुन्हा परत कन्फ्युज मला, 6 हा मला, 6 हा म्हणजे मला वाटलं योग्यता ताई पुन्हा परत मला 6 1 कन्फ्युज 6 करता. काय हरकत नाही. पुन्हा परत याचा 9, याचा 9 आला, याचा 9 आला, याचा 6 आला, याचा 0 आला आणि याचा 6 आला. याचा 6 आला. ठीक आहे, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण एक जस्ट सिम्पल आहे, फक्त मेंटल अरिथमेटिक अप्रोच अँड डू इट द कॅल्क्युलेशन. चला पुढचं, आता तिसरी मेथड बघू. क्लिअर झालं? हे पण क्लिअर झालं, हे पण असं घेतलं तरी जमतं, नो प्रॉब्लेम. वंडरफुल. आता तिसरी सिस्टम बघू. आता तिसरी सिस्टम पण त्याच सिस्टम मधले आधारी आहेत, पण थोडस इथं बरेच जण मिस्टेक्स करतात, म्हणून या सर्व गोष्टी शिकवाव्या लागतात, बाकी काही नाही. आणि एकदा प्रॅक्टिस हाताखालून जावी, म्हणून इकडे लक्षात. आता काय केलं आपण, 1000 घ्यायचो, आपण 1000 घ्यायचो. पण 1000 पेक्षा मी काय केलं, प्लीज इकडे लक्ष द्या, 3000 घेतला बेस. इकडे लक्ष द्या. मी काय केलं, मी म्हटलं ना, बेस आपण चेंज करू शकतो. 3000 घेतलं आणि याच्यातून मला मायनस करायचा आहे
मला मायनस करायचं आहे 364. इकडे लक्ष द्या. ही मला मायनस करायची आहे. आणि याचं पण आपल्याला जस्ट व्हिज्युअलाइज करता आलं. -1. पहिला रूल काय आपला? -1. डेफिनेटली या 3 मधून काय होणार आहे? -1 होणार आहे. म्हणून इथं आन्सर काय येईल? 2 येईल. 2. आणि पुन्हा परत रूल, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. पुन्हा परत आपण 6, पुन्हा परत 3 आणि पुन्हा परत 6. सिंपल. कारण 10 याचं रिलेशन 10 शी, याचं रिलेशन 9 शी, याचं रिलेशन 9 शी आणि याच्यातून -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. अशा पद्धतीचं एक कॅल्क्युलेशन आहे. म्हणून आपण हे मुद्दाम इथं घेतलं, असं पण आपण घेऊ शकतो. इकडे लक्ष द्या. पुन्हा परत आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण 8,000 घेऊया. 80,000 घेऊया प्लीज. 80,000 मायनस 73 ओके. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. तर रूल काय परत आपल्या इकडे लक्ष द्या. अजिबात घाबरायचं नाही. कन्स्ट्रक्शन चेंज झालं, पण सिस्टम तीच ऍप्लिकेशन करते. म्हणून थोडंसं पहिले सावधपणे बघून घ्या. आपल्या सिस्टमवर कॉन्फिडन्स ठेवायचा. हे बघा, आपण काय केलं? 80,000 मायनस 73,091 म्हणजे 80,000 मायनस 73,091 हे आपल्याला मायनस करायचंय. रूल काय आपला? लक्ष द्या. -1 ऑल फ्रॉम 9 ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. एवढंच लक्षात ठेवायचं. या ज्या 2 संख्या इथं आल्या, या संख्यांना अजिबात घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. इकडे लक्ष द्या. 8 मधून -7 होणार आहेत. कारण आपण काय करतोय? सबस्ट्रॅक्शन करतोय. पुन्हा जे काही उत्तर येईल, प्लीज इकडे लक्षात, जे उत्तर येईल त्याच्यातून काय होणार आहे? -1 होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी मुद्दाम इथं 8 घेतला, कन्फ्युजन होणार. मी 8 च्या ऐवजी 9 घेतला असता, समजा 9 घेतला असता. 9 मधून 7 मायनस झाले असते. उरला काय असता? 2 उरला असता. काय उरला असता? 2 उरला असता. आणि त्या 2 मधून पुन्हा परत आपण काय केला असता? 1 मायनस केला असता. -1 केला असता. म्हणजे आता समजा आपण याला 9 समजूया. याला आपण सध्या काय समजूया? 9 समजूया. असं समजा हा 9 आहे. 9. मग 9 मायनस 7 2. 2 मायनस 1 इज द 1. पुन्हा परत 9 आणि 3 चं रिलेशन 6. पुन्हा परत 9 आणि 0 चं रिलेशन 9. पुन्हा परत 9 आणि 9 चं रिलेशन 0 आणि 10 आणि 1 चं रिलेशन 9. So what is the answer? Answer is the 16,909. क्लिअर आहे? वाटलं तर अजून एखादं बघून घेऊ आपण, म्हणजे जस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी. हा क्लिअर आहे? क्लिअर आहे? हे पण कॅल्क्युलेशन तर तुमच्या समोरच आहे, काही प्रॉब्लेम नाही. अजून एखादं तुमच्यासाठी बघूया आपण. घेऊन टाकू सर्वजण, लिहा सर्वजण. ओके, प्लीज प्लीज. ओके. प्लीज करून बघा सर्वजण, करून बघा. ओके. आपण थोडं लेट चालू केलंय ना. ओके, नो प्रॉब्लेम. अजून एक 5 मिनिटं आहेत, म्हणजे नंतर परत जॉईन करू आपण. हा, ओके. झालं असेल, एकदा क्रॉस चेक करा. ओके. नंतर काही डाऊट असला तर आपण करूया, पुन्हा परत समजून घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. सिम्पल काय, या पार्टला हा -1चा पार्ट आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. हा पार्ट कुठला आहे? प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही अशा ड्रॉइंग पण बनवून घेऊ शकतात बरं का. हा पार्ट आहे -1चा पार्ट आहे. हा पार्ट आहे -1चा पार्ट आहे. हा पार्ट कुठला आहे? ऑल फ्रॉम 9चा पार्ट आहे.
हा कुठला पार्ट आहे? ऑल फ्रॉम 9 चा पार्ट आहे. आणि हा पार्ट कुठला आहे? लास्ट फ्रॉम 10 चा पार्ट आहे. ओके, म्हणून वेगवेगळ्या कलर वापरणं, वेगवेगळ्या, मी मुद्दाम सांगतो सर ताईंना, कारण ब्रेनला परत कंजूशी करू नका. 2-4 कलरचे पेन ठेवा आपल्या जेव्हा आपण जिथं अभ्यासाला बसतो. विद्यार्थ्यांना पण आवडतात, ब्रेनला आवडतात. कलरचे पेन वेगवेगळे वापरले पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं तयार होतं. बघा, प्रयत्न करून बघा, बघा तुम्हाला पण सुंदर वाटेल. सो पुन्हा परत प्लीज इकडे लक्ष द्या. हा -1चा पार्ट आहे, म्हणून सिंपल आहे. 6 मधून -4 झाले तर काय होतात? 2. आणि पुन्हा परत 2 मधून 1 गेला, 1 तर आपल्याला काय दिसतो? 1. सिंपल दिसतो. आणि याचं रिलेशन 9शी 1, याचं रिलेशन 9शी 0,